मरांड्याच्या हिरव्यागार आणि थंड जंगलात खूप लहान मोठे झरे होते. त्यातील काही तळ्यांना जाऊन मिळाले होते. तिथे लहान प्राणी पाणी प्यायला येत. जंगलात काही मोठ्या नद्या होत्या. त्या मगरी सुद्धा असत. याचा मरांडा जंगलातल्या छोट्या तळ्याजवळ ससा आणि कासव राहायचे. दोघे अगदी जिवलग मित्र होते. एके दिवशी दोघं बाजारात जायला निघाले. घडलेला सगळा प्रकार ससा झाडामागे लपून बघत होता. आता याला आपल्या मित्राला मदत करायची होती. सहजच चालत जावं तसा तो कोल्ह्याजवळ गेला आणि म्हणाला, नमस्कार कोल्हे मामा, काहीतरी मिळाले दिसतंय तुम्हाला. मला माझं खाणं मिळालं आहे, कोल्हा म्हणाला. असं होय, ससा म्हणाला. मी तर याला खूप आधीच बघितलंय हो, पण मला पण तो खायला फार कडक वाटला. मला वाटतं तुम्ही सुद्धा याला थोडा वेळ पाण्यात ठेवा. तो थोडा मऊ झाला की तुम्हाला नीट खाता येईल. कोल्ह्याला सस्याची ही युक्ती आवडली, कारण खरोखर कासवाचं कवड कडक होतं. त्यानं कासवाला नदीत टाकलं. कासव पटकन पोहत जाऊन सुरक्षित ठिकाणी पोचला. ससाही पळून गेला. चतुर सशाने आपल्या मित्राचा कोल्ह्यापासून वाचवलं होतं. धन्यवाद.